राम राम काका। राम राम। आज हम आए हैं बारामती में, महाराष्ट्र बारामती साइड। और यहाँ पे हम लोग, आपका ये शिमला का प्लाट है, तो आपके शिमला के प्लाट में वायरस आ गया था, तो उसमें आपने हमारी कंपनी की सीजर, शूटर और विटारा की फवारनी की है। उसके बाद आपने सुपर, पावर और शक्ति की है। तो उसके रिजल्ट कैसे लगे, और पहले वायरस आ गया था तब कंडीशन क्या थी और आज की कंडीशन क्या है वो बताओ। पूर्ण व्हायरसने गेले होते, पूर्ण म्हणजे सगळा गेलता पण आम्ही पण म्हणजे घाबरलोच होतो। म्हणजे म्हणलं विषय संपलाच आपला, संपला म्हणल्यावर म्हणलं आता काय करायचं, विषय बंद केला। म्हणलं जेवढा निघतोय तेवढा काढायचा, विषय आपला बंद करून टाकायचा, काय असेल ते असेल। परत कॉन्टॅक्ट झालं ह्यांच्याशी, दवड्यांशी कॉन्टॅक्ट झालं। कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मग त्यांनी औषधं दिल्यानंतर आम्ही मारल्यानंतर पहिला हात मारला, पहिल्या हाताला चांगलं वाटल्यानंतर मग दुसरा बी हात त्यांनी डबल हात दिलता ना, डबल दिल्यानंतर ते बी लगेच दुसरा मारला लगेच। त्याच्यानंतर मग डबल हात दिल्यानंतर एकदम मस्तपैकी शेंडा बी वाढला आणि कळी बी दिसायला लागली, सगळी व्यवस्थित माल बी वाटायला लागला आणि विक्री बी मालाची चांगली होती, काहीच अडचण येत नाही। मतलब मार्केट की जब दवाई मार रहे थे और हमारे गुजरात नाही ह्याच्या अगोदरचं औषध मारले ना आम्ही, ह्याच्या अगोदरचे औषध मारल्यानंतर आम्हाला म्हणजे आम्ही विषय सोडूनच दिलता, ह्याचा मालाचा विषय म्हणजे फळाचाच विषय सोडून दिलता। पण ह्या औषधांमुळे आम्हाला म्हणजे व्यवस्थित वाटायला लागलं, म्हणून परत फिरून फोन करून ह्यांना बोलायला लागलो किंवा आम्हाला औषधं तुमची तुम्हीच द्या। आता आम्ही लाकडी नाही ह्याच्यावर कुठनं बी आणत, आम्हाला यातली काही माहित नव्हती, पहिल्यांदाच फळ लावलेला आहे आम्ही, बरोबर पहिल्यांदाच आहे, आम्हाला ह्यातला अनुभव अजिबात कसलाच नाही। पण विषय कसं, आम्ही काय करायचो, दुसरे औषधं दुसऱ्याकडून घ्यायचो का नाही, त्याच्या जे श्वासाव चाललं होतं आमचं। पण त्याने आम्हाला औषधं देताना कसले ते देतोय, आम्ही मारतोय, आम्ही विचार करत नव्हतो की ते चांगलेच देतोय आपल्या असं म्हणायचो आम्ही, बरोबर। आपण त्याचा विषय परत ती व्हायरस मध्ये गेले का झाड, व्हायरस मध्ये गेल्यानंतर आम्हाला विषय म्हणजे क्लूजच झालं। मग परत दावड्यांशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मग त्यांनी औषधं दिली, आम्ही म्हणजे ती औषधं मारल्यानंतर फळ चांगला दिसायला लागला, व्हायरस कुठं दिसाना, व्यवस्थित वाटायला लागला। मग आता परत म्हणलं ह्यांना बाबा पोराला म्हणलं फोन कर आणि आपल्याला औषधं त्यांच्याकडूनच घेऊ, आता दुसरीकडून कुठून घ्यायचीच नाहीत म्हणलं, बराबर। असा विषय झाला। और ना कहीं ब्लैक थ्रिप्स दिख रहा है, कुछ भी नहीं, और अच्छे से फल सेटिंग और फुल सेटिंग भी जबरदस्त है। आणि पूर्ण व्हायरस म्हणजे ही कळी ना, ह्या कळीत अख्खा पूर्ण तुम्हाला थ्रिप्स होतं, पूर्ण थ्रिप्स होतं, बरोबर। आम्ही म्हणजे विषय सोडून दिलता झाडांचा। मग नंतर आम्हाला ती कव्हर झाल्यानंतर सगळं म्हणजे औषध वाटायला लागलं। मग चला म्हणलं आता असू द्या, काय असेल ते। महाराष्ट्र शेतकरी को मैसेज देना चाहेंगे हमारी दवाई के बारे में, तो क्या बताएंगे, ये वापरना चाहिए की नाही यूज करना? औषध वापरायला बाकी शेतकऱ्यांना वापरायला चालेल का? हो चालेल की, त्याला काय नाही, आम्ही पुढच्याला सांगू शकतो, जे काही जोडीदार आहेत का नाही त्यांना बी सांगू शकतो, काही अडचण येणार नाही ना, जोडीदार ऐकणारे बी आहेत, तसं काहीच अडचण नाही। त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठला मारला, तुमचा फळ अजून, आमच्याला पूर्ण व्हायरस आला आणि गेली झाडं, तुमची अजून झाडं कशी काय राहिली अशी, ती स्पष्ट म्हणायला लागली। पण मी म्हणलं आता मी त्या लाकडी कुठनं आणतोय त्याच्याकडून आणत नाही, डायरेक्ट राजरीवनं औषध आणतोय, असं डायरेक्ट नाव राजरीवने सांगितलं, फक्त नाव यांचं सांगितलं नाही, असा विषय झाला। तो हर एक किसान भाइयों को तो मेरा निवेदन वही है कि आप सीजर, शूटर, विटारा, सुपर पावर, शक्ति यूज करो, आपका खर्चा भी कम रहेगा और पैदावार जबरदस्त रहेगी। क्योंकि बाकी कृषि केंद्र में जाएंगे आप, खर्चे में जाएंगे, प्लाट खत्म हो जाएगा, वहां तक आपको नहीं छोड़ने वाले दुकानदार। तो यहाँ पे हमारी गारंटी है, बराबर, कि हमारी दवाई मारने के बाद कभी आप लॉस में नहीं जाएंगे, आपको हमेशा फायदे में रहेंगे।